त्यामधून आपल्या आशाताई रणरागिणी, आशाताई मुचके आणि संजू भाऊ वराडी हे उभे आहेत। आपण सर्वांनी यांना भरघोस मताने निवडून द्यायचे। संजू भाऊनी गावात असून सुद्धा आम्ही दोघं एका बॉडीत होतो। संजू भाऊ उपसरपंच होते, पण संजू भाऊ नेहमी सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं। असंच ते इथून पुढेही काम करतील। कोणाची समजा अडचण असते काही तर संजू भाऊ सांगतील बुवा हे काम झालं पाहिजे। कोणाला पिठाची गरज लागली, कोणाला मशीन लागली तरी सुद्धा संजू भाऊ सांगणार बुवा हे आपल्या पिंपळगावचे ह्या महिला आहेत, यांना सगळ्यांना जे काही लागेल ते सर्व संजू भाऊ सांगणार आणि ताई काम करणार। ताईला आपण ताईला इथं नवरात्र उत्सव होता, त्या टाइमला ताईला बोलवलं। ताईंनी पावसाचं वातावरण झालं होतं तर ताई म्हणजे इथं महिलांचे किती हे झालं पावसामुळे, तर ताईने लगेच इथं 7 लाखाचा फंड टाकला। परत ताळमळ्यात सुद्धा त्यांनी फंड टाकला, पण जागा उपलब्ध नाही आली काय म्हणून। आणि आपल्या श्रीराम मंदिरासाठी सुद्धा ताईंनी 1.5 कोटी दिले आणि अजून सुद्धा 1 कोटी काहीतरी सावतामारांचं मंदिर आहे आपल्या राम मंदिराच्या मागं, तिथं सुद्धा ताईंनी 15 लाखाचा निधी टाकला आणि रस्त्यासाठी 10 लाखाचा निधी टाकला। अशी ताईंची कामं आहेत। आपण सर्वांनी ताईंना भरघोस मताने निवडून द्यायचं 5व्यांदा। मला वाटते आपल्या आशिया खंडामध्ये असं 5 वेळा निवडून येणारी फक्त आशाताईच आहे काय, म्हणून आपण पुन्हा 5व्यांदा आशाताई मुचके यांना भरघोस मताने निवडून द्यायचं। तसंच आपले संजू भाऊ यांना सुद्धा भरघोस मताने निवडून द्यायचं। एवढं बोलून माझं भाषण बोलतो। जय श्रीराम। धन्यवाद। वराडी पंचायत उभे आहे। आणण्याच्या काळामध्ये प्रथमच संजू भाऊला संधी मिळाली, त्याबद्दल आता जिल्हा परिषद आशाताई मुचके आहेत आणि पिंपळगावचं नेतृत्व युवा नेते संजू भाऊ वराडी त्यांना ह्या 5 तारखेला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आणि कमळाच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमत करून आपलं गावाचा विकास करायचा आहे। तरुण नेतृत्व आहे, त्यांना साथ द्यायची म्हणून पिंपळगावचा विकास होईल त्या माध्यमातून संजू भाऊ वराडी आशाताई मुचके यांना प्रचंड बहुमताने विजय करा। धन्यवाद। त्यांना बोलून जाऊ द्या, महिला थांबल्या पुढं 5 मिनिटं थांबा, काय होतं मग लक्ष राहतं। श्रीराम प्रभूच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या पिंपळगावमधील सर्व महिला भगिनी असतील, त्याचप्रमाणे सर्व माझे माता पिता असतील, या गावचे आपले सरपंच असतील, आजी सरपंच, माजी सरपंच, तंटामुक्ती, त्याचप्रमाणे शेतकरी संघटना असतील आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर संपूर्ण जुन्नर तालुक्यातील राजकारणातले चाणक्य त्यांना समजलं जातं असे आमचे पेठ कारभारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय वाणीसाहेब असतील। या ठिकाणी आत्ताच आपल्याला ताई भेटून गेल्या। ताईंनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं ताईंनी कशा पद्धतीने काम केलं, काय काम केलं। ताईंनी आपल्या गावाला उमेदवारी दिली म्हणजे फक्त तेवढंच काम नाही झालं, पण ताईंमुळे एक काम झालं आपल्या गावात का आपलं गाव, आपलं कुटुंब विविध पक्षाचं असू द्या, परंतु असं कुठल्याही गावात नाही झालं तर ताईंमुळे आपलं गाव एक झालं, ताईंमुळे आपलं गाव एक झालं। आणि म्हणूनच मी या माऊलीला आपल्या ताईंना कामं भरपूर करणार आहेत। बघा कुठल्याच उमेदवाराच्या गावात असं एक मताने सगळे एकत्र लोक नाही, पण ज्या वेळेस ताईंनी आपल्याला उमेदवारी डिक्लेअर केली आणि सर्वच गावातील सर्व पक्षाची सर्व लोक, सर्व माता भगिनी एकत्र आली, ज्या मागणीमुळं आज आपण सर्व एकत्र झालो आणि तिच्या आयुष्यातली शेवटची इलेक्शन आहे। त्यानंतर ते कुठेही इलेक्शन उभे राहणार। बघा आपण पाहिलं अनेक राजकारणी आहेत, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा राजकारणात येतो, सुनबाई राजकारणात येतो, कोणतर नातेवाईक राजकारणात येतो, पण आपल्याला सांगतो ताईंची मुलं दोन्ही जॉब करतात। ज्या ताई आपल्याला कोट्यवधी निधी देतात परंतु त्यांची मुलं काही थोड्याशा पैशासाठी जॉब करतात, असा नेता अशी वागील आपल्याला होणे नाही। त्यामुळे आपण सर्वांनी एकमुखाने आपलं कुटुंब एकत्र आणणाऱ्या ताईसाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आणि आपल्या गावाला संधी मिळाली त्या ताईसाठी आणि आपण आपल्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकमुखाने ताईंचं बटन 3 नंबरला आहे, माझंही बटन 3 नंबरला आहे, कमळ दोन्हीकडे 3 नंबरचं बटन दाबून अशा ताईंना आणि मला आपण सर्वांनी मतरूपी आशीर्वाद द्यावे अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर आपण सर्व एक गोष्टी एक आणि
रामाला मानणारी माणसे. तेव्हा इलेक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वांना अयोध्या श्रीराम प्रभूचं दर्शन घेण्यासाठी जायचंय. त्यामुळं आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्याच वतीनं ताईंनाही बळी देतो आणि वाणी साहेबांच्या माध्यमातून सर्व तालुक्यांना बळी देतो की आमचं गाव 80%, 70%, 90% नाही, ताईंच्या मागे 100% उभं राहील आणि 100% मतदान माझ्या गावातून होईल अशी मी माझ्या गावाच्या वतीने सर्वांना बळी देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, जय श्रीराम. धन्यवाद. आणि हे नंतर सर्वप्रथम आपल्या पुण्य अशा शिवजन्मभूमी माझ्या माता भगिनींचं आणि जिजाऊंचं, त्याचप्रमाणे दुर्गा माता महिलांचं सर्वांचं मी प्रथम आपल्याला वंदन करतो. आणि आज इलेक्शन जी आहे त्यातून सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आपलं गाव एकत्र झालं. आपण आदर्श रामाच्या गावामध्ये जन्म आला, त्यामुळं आपल्याला मोठं समाधान लाभलं की प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की मी पिंपळगावात जन्म घेतला नाही म्हणजे काहीतरी कमी. आपण आदर्श सगळ्यांनी वागलं आणि आदर्श संजय भाऊच्या मागे सगळे उभे राहिले, यात मला सगळ्यात मोठा आनंद झाला. आपल्या मनातले सगळे मतभेद बाजूला ठेवून आपण सगळं पक्षविरहित गाव संजू भाऊच्या मागे उभं राहिलं. आता आम्ही बाहेर पाहतो की उमेदवाराच्या गावातली गावं 30%, 20%, परंतु मला सांगायला आम्ही बाहेर असल्यामुळं अभिमान वाटतो आणि आपलं गाव अतिशय एक नंबर वर चालतंय. आणि आपली ज्यावेळेस मिटिंग झाली त्यामध्ये ठरलं की कोणी कोणाच्या पक्षाचं काम नाही करायचं. संजू भाऊ मुळे आपल्याला 35-40 वर्षानंतर संधी मिळाली आणि दूरदर्शन सरकार योग आला ताईच्या माध्यमातून, म्हणून ताईने आपल्याला न्याय दिला आणि संजू भाऊ सारखा अतिशय आदर्श व्यक्तिमत्व असलेला उमेदवार निवडला. आणि संजू भाऊला समाजसेवेची अतिशय आवड आहे, त्यामुळं आपल्या परिसराचा विकास अतिशय वेगाने होईल. ताईंनी सांगितलं की माझी शेवटची इलेक्शन आहे, परंतु त्यांचं गाव आर्वी आणि पिंपळगाव असल्यामुळं ती आपली लेक आहे, त्यामुळं आपलं कर्तव्य बनतं की आपल्या लेकीला आपल्याला भरभरून मताचं आशीर्वाद द्यायचा आहे आणि त्यांच्या मागे ठामपणे उभं राहायचंय आणि आपल्या गावाची इच्छी अशीच भविष्यात राहणं ही आपल्यासाठी अतिशय. आणि संजू भाऊला आणि आपल्या या सगळ्या कार्यक्रमाला माझ्या माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित राहिले, त्यामुळं आपल्या पंचक्रोशीतले सगळे माता भगिनी उपस्थित राहिल्या, त्याचप्रमाणे आपली मित्रमंडळी, या सर्वांचं मी संजू भाऊच्या वतीने आणि ताईंच्या वतीने आपलं स्वागत करतो. आणि अशीच की आपली अखंड राहू अशी आपण मी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्यामुळे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.